ए काय क्यूट दिसती माझी बहीण. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे वेडिंगचा दिवस, त्याच्यामुळं आम्ही आलतो आत्याकडं मस्त फ्रेश व्हायला. आता निघणार आहे थोड्या वेळाने संध्याकाळची. आयटम नाही, आपला शादाबाई आहे. लक्षात राहू द्या. मला म्हणतोय आंघोळ करून घे. त्यामुळे आता उठले 10:30 झालेत. पुण्यामध्ये आल्यानंतर दिवस रात्र कळत नाही. किती वेळा बोलू तुला? पुण्यामध्ये आल्यानंतर वेळ कळत नाही. मुलींची नाही बोलत, येड्या ऑडियन्सशी बोलतोय माझ्या. यार तू गप, तू झाडू मार फक्त. चल, दिस इज द अमन, माझा जागा जिगरी जवळचा कॉम्बो भाऊ. गपरे. तर आता लग्नासाठी मला रेडी व्हायचंय आणि मला जायचंय. आउटफिट बघू कसं आहे. कुठलं एकदा डेंजर भगार दिसतोय एकदम. आता अचानक मला भयानक घराची लोकेशन चेंज झाली नाही. माझ्या घरी आलेले ते दोघं. कशासाठी? राहण्यासाठी. काम धंदा नाही का तुम्हाला? पूर्ण झोप संपवण्यासाठी. का आम्हाला झोपा भेटत नाही का? तिकडे झोपलं ते होत ना तुमची, म्हणून आणलं. तुम्ही पण तिकडं आता पण 4 वाजता सकाळी 7 वाजता उठून बसला. कसं आहे, लग्न घरी पब्लिक जास्त असल्यामुळे झोप होत नाही. त्यामुळे आत्याच्या घरी आलतो. मस्त की झोप झालेली रात्री 2 दिवसाची. नाईट मारली तिकडे लग्नामध्ये. सगळे इव्हेंट अटेंड केले होते, त्याच्यामुळे भाई झोप आवरत नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं चला आज आत्याकडे. आणि 2 लोक आलती तिकडे, त्यामुळे मग मस्तपैकी आलो इकडे. झोपलोय, रात्री झोपलो. आता बरं वाटतंय. डोळे बिळे पूर्ण असे ओळून धरलेले. बाई चलो आम्ही. वा वा, शादाबाईने आज मस्त पैकी प्लॅनिंग केले. नाश्त्याचं चाय, इडली सांबारचं चटणी. त्याच्यानंतर आमान काय खातोय तू? आम्ही तू काय खातोय? मसाला डोसा. एक गोष्ट सांगायची राहिली, उडीद वडा पण आणलेला आहे. वा 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 वा, उडीद वडे आलेत. फायनली वी आर रेडी फॉर लगीन. फरान भाई रेडी झालाय. नाही, अमन भाई रेडी झालाय. मी आणि फरान रेडी व्हायचं बाकी आहे. तो आम्ही हॉलला जाऊन रेडी होणार आहे. गाडी पण आलेली आहे आपली. शाडीनी गाडी आणलेली आहे. सामान विमान बॅक साईडला ठेवते. शाडी पण रेडी आहे. शाडीने आज कुर्ती घातलेली. शाडी आणि अमन सेम मॅचिंग दिसतं ते. आम्ही दोघं बाकी आहे. हॉलला जाऊन आम्ही चेंज करणार आहे. शाडीने कोणती गाडी आणली? शाडी ऑल्टो आहे ना? ऑल्टो हिअर. बाय लोक आमच्यासाठी मिनी कुपरच आहे. शाडीने आमच्यासाठी ऑल्टो म्हणजे आपली मिनी कुपरच आहे. काय एकदम चॉक्सी गाडी, मस्त वेगळी. आता आम्ही सगळे निघालो. बाई आता काय बोलायचंच नाही भाई. आता रस्त्याला निघता क्षणी आखी फुल ट्रॅफिक लागलेली. आता काय बोलायचंच नाही. आपण लग्नाला पोहोचतोय रात्री डायरेक्ट 10 वाजता असं वाटते आता.
भावाच्या वेडिंगचं प्री शूट चाललंय, तुम्ही बघू शकता या बॅक साईडला आहे ते दिसतंय. याचं हे सगळं सेटअप चाललंय. क्या बात है भाई, उमर भाई आपने गाडी तो एकदम खतरनाक सजाई आहे. तन्नू भाईचे मित्र आहेत उमर भाई आणि त्यांचा मित्र, यांनी गाडी आपली सजवली. नवरदेवापेक्षा तुमचा रॅनी भाईच खतरनाक दिसतोय भाई. काही पण बोला, कमेंट मध्ये सांगा मला. फायनली वी आर रेडी. मी पण रेडी झालोय, सगळेजण रेडी झालेत. आता निघायचे गाड्या बिड्या काढून मस्तपैकी. हे काय क्यूट दिसती माझी बहीण. एशी हाताला लागलं सगळं शेट. सरळ सगळं वारड गेलाय आता. बाई ना आम्ही वाज थांबलोय. फरान शेट राहिलेत, तर ती लोक गेलेत. आता पुढे लय उशीर झालाय आपल्याला. किती वाजलेत शेट? 6 वाजून गेलेत. लग्नाचं टायमिंग काय? 6:30 लग्नाचा टायमिंग आहे. बघू आता पोहोचायचा प्रयत्न तर सगळेजण करणार आहे. आम्ही भेटू तिकडे आपण. मी सगळ्यात शेवट असून नवरदेवाच्या गाडीला कव्हर केलं आणि भाई आपला नवरदेव एकदम झक्कास कडक मस्तपैकी दिसतोय. काही फंक्शन स्टार्ट होणार होतं 8:30 पावणे 8 काहीतरी समथिंग, आणि आपण पोहोचलोय 9च्या आसपास. पण भाई काय पण बोला, एकदम हॉल ते एकदम कडक दिसतोय मस्तपैकी. आपला नवरदेव पण चमकतोय त्याच्यात, और उसमें पब्लिक भी ज्यादा आ गई थी, तो आपने शादी को 4 चांद लग. पण आता भाई फंक्शन उरकत आले. आता पोटाला लागली भूक, त्यामुळे माझा भाऊ माझी बहीण आम्ही सगळेजण गेलो जेवायला. जेवणामध्ये खूप सारे पदार्थ आयटम होते. सगळा लग्नाचा कार्यक्रम फायनल झालाय. आता निघालोय घरी नवरीला घेऊन आम्ही. मस्तपैकी भाई एकदम कार्यक्रम छान झाला, भारी वाटलं सगळ्यांना. मजा आली, एकदम थंड.